पक्का होता ना प्रज्वल? पक्का होता ना? का CCTV बघू? चला अरे बेटा, काल काय झालं, पण आपण लाईव्ह लावलं आणि एकही जण लाईव्ह असल्यामुळे रेकॉर्डिंग झालीच नाही त्याची. ते एक जण कोणते लाईव्हला या त्यासाठी. ठीक आहे, आपल्यापैकी कोणाचे मोबाईल वाटलं असं नीट मी देतो, पण लाईव्हला या म्हणजे मग ते रेकॉर्ड होईल, अन्यथा रेकॉर्डच होत नाही ते. ओके, कोणी पण एक जण लाईव्हला या, पुन्हा नाही तर कालच्यासारखंच व्हायचं आहे. चला लक्ष बोर्डकडे, लक्ष बोर्डकडे. मुलांनो, आपले काय चालू होते? सम्स. आपले काय चालू होते बेटा? सम्स. आलेत, प्रज्वल आला आणि अजून एक हर्षल. भूमिका, भूमिका आपल्या इथली का? कोण आहे? ती नाही आली. अच्छा, ती दिदी आहे. अच्छा, आले. चला लाईव्ह आले. ठीक आहे, आता आज काही टेन्शन नाही, आज होईल रेकॉर्डिंग व्यवस्थित. सगळ्यांचं लक्ष आता बोर्डकडे. हां, आपले सम्स चालू होते. आपले काय चालू होते बेटा? सम्स. सम्समध्ये पण RCचे सम्स चालू होते. RCचे सम्समध्ये आपले माझ्या मते काही गणितं झाले होते बेटा, राईट? किती गणित झाले होते काल? 6 का 5? 6 पक्का? कोणाची वही कंप्लीट आहे टोटल? अरे जबरदस्ती हो, लय भाई. कालचं पण केलं का? कुठून केलं कालचं? PDF मधून? तुम्ही कधी नाही? तुम्ही होती काल? अरे साल तू वाचून गेले. थांब, तुझ्या पण घरी फोन लावावा लागेल. चला फोन लावा सगळ्यांना. का नाही उचलणार? आई तर असेल. हां, आई कुठे शाळेत जाते? तू आई तर हाऊसवाईफ बोलली होती मला. तू बरं वाचून गेले ढम्या. हे शेवटचं उत्तर होतं का? कालच्या PDFचं हे शेवटचं उत्तर होतं का? पक्का? एकदा चेक करून घे का दिदी. हेच होतं? ठीक आहे, मग बरोबर आहे. चलो, SS तुम्ही आज मॅक्सिमम उत्तरं शोधायचे आहेत. उद्याच तुमचं घेऊन घेतो बेटा सेशन. ठीक आहे, SSची मुलं, आज तुम्ही मॅक्सिमम उत्तरं शोधायचे आहेत. काही जे काही अडचण असेल ते तुमच्यासाठी मी 1 तास उद्या देणार आहे. ठीक आहे, उद्या तुमचा क्लास होईल. उद्या काय तर दुपारून तुमचा क्लास होईल. आधी GP आणि SS मिक्स होईल आधी सगळे बॅचेस, आणि मग त्याच्यानंतर फक्त आणि फक्त कुठल्या मुलांना बसवू आपण? SSच्या. हां, तुम्हाला बसायची इच्छा असेल बसू शकतात, काही वांधा नाही. ठीक आहे, बसायची इच्छा असेल तर बसू शकतात. फक्त मी तिथे काय सॉल्व करून देणार त्यांचा पेपरमध्ये डिस्कशन केलं जाईल. कुठलं अवघड वाटतंय किंवा कुठलं आउट ऑफ द बॉक्स आहे तेवढं फक्त तुमचं घेतलं जाईल बेटा. ओके, ते कन्सेप्ट सांगितले जातील. ठीक आहे, म्हणजे मग तुम्हाला एक्झामला काही अडचण यायला नको, ही प्रामाणिक इच्छा. SS वाल्यांची पण असाइनमेंट भेटल्याच्यानंतर पटकन मला सांगाल. ओके, एकदम बॉम्ब नका टाकू. जसं यांनी 2-3 दिवस आधी सांगितलेलं आहे तसं मग ओके लक्षात येऊन जातं काय आहे काय नाही, आपलं किती झालं आहे किती नाही. हां, असाइनमेंट देणार नाही यावेळेस? हां, ECNची देणार आहे आणि FP हां ती पण देतील. ठीक आहे, चालेल. चलो लक्ष इकडे. पण हे प्लीज कुठेही डिस्कस, आता लाईव्ह चालू नेमकी गडबड बोलून टाकली मी, पण प्लीज कुठेही डिस्कशन होऊ देऊ नका. त्याच्यात माझं नुकसान आहे का? नुकसान कोणाचं होईल? तुमचंच होईल. ओके, गडबड करत बसू नका फक्त. ओके, चला. पहिलं 7वं गणित काय म्हणतोय बेटा? बघा, 7वं गणित काय म्हणतोय? 200 वॅट. वॅट म्हणजे कोणाची किंमत आहे बेटा? पॉवर. 200 वॅट. ठीक आहे, 100 वोल्ट. व्होल्टेजची किंमत किती आहे? 100 वोल्ट. पुढं काय? लॅम्प आहे. कमॉन, काय आहे? लॅम्प. लॅम्प म्हणजेच काय असतं बेटा? रजिस्टरच्या अक्रॉस. कमॉन, कोणाच्या अक्रॉस आहे? रजिस्टरच्या अक्रॉस. पुढे काय म्हणतोय? इट्स कनेक्टेड इन सिरीज विथ अ कॅपॅसिटर. कॅपॅसिटर टू अ व्होल्टेज ऑफ. कॅपॅसिटर टू अ व्होल्टेज ऑफ म्हणजे मग हे टोटल व्होल्टेज झालं. असं आलं लक्षात बेटा? सर्किट डायग्राम काढायची गरज आहे याला. जर काढायचीच म्हटली 2 मिनटं काढून घेऊ. काल ॲबसेंट होते. हा इकडे रजिस्टर आला, हा इकडे काय आला बेटा? कॅपॅसिटर. याच्या अक्रॉसचा पॉवर दिलेली आहे. याच्या अक्रॉसची पॉवर किती म्हणते बेटा? 200 वॅट. बरोबर. आणि याच्या अक्रॉसचं व्होल्टेज दिलेलं आहे. किती म्हणते बेटा? 100 वोल्ट. आणि इथे तुमचं टोटल व्होल्टेज आलं आहे. बरोबर. इथे तुमचं काय बेटा? टोटल व्होल्टेज किती आलं? 120 वोल्ट. आणि कॅपॅसिटरची किंमत वगैरे दिली का बघू?
फ्रिक्वेन्सी दिली पुढे, काय म्हणतोय 50 हर्ट्स फ्रिक्वेन्सीची किंमत किती म्हणते बेटा 50 हर्ट्स. पुढे काय दिलं AC सप्लाय. कॅल्क्युलेट द कॅपॅसिटन्स रिक्वायर्ड. ओके, कॅल्क्युलेट द कॅपॅसिटन्स रिक्वायर्ड, द फेज बिटवीन द व्होल्टेज अँड करंट, फेज बिटवीन द व्होल्टेज अँड करंट. चला कसं काय करणार, PR आणि VR आहे त्याच्यावरनं PR इज इक्वल टू किती येईल बेटा VR इंटू द नाही बेटा पावरचा जो V स्क्वेअर चुकतो काहीतरी तो. पावरचे फॉर्म्युले आठवत आहेत, तू सगळे जम्बलिंग करून टाकतोय. पावरचे फॉर्म्युले V इंटू द I एक आहे. ओके, त्याच्यानंतर PR इज इक्वल टू किंवा P इज इक्वल टू बघा P इज इक्वल टू I चा स्क्वेअर इंटू द R एक फॉर्म्युला आहे आणि पॉवर इज इक्वल टू अजून V चा स्क्वेअर अपॉन R असतो बेटा. कळलं का, तू V चा स्क्वेअर इंटू R म्हणत होता, चुकीचं की नाही. हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. याच्या अक्रॉस रजिस्टर, याच्या अक्रॉस रजिस्टर, ते इथे पण रजिस्टर, म्हणजे PR आणि VR दिलेला आहे तर आपल्याला काय करता येईल रजिस्टर. आपल्याला कोणाची किंमत काढता येईल बेटा रजिस्टरची. हे आता समजायला पाहिजे होतं. कालच्या सेशनमध्ये अशी 2 गणितं घेतले बेटा आपण. कालच्या सेशनमध्ये आशा स्टाईलचे किती गणित झाले होते आपले 2 गणितं झालेले होते. चला मग आता ॲज बोला PR इज इक्वल टू किती येईल बेटा VR चा स्क्वेअर अपॉन खाली R. मग कॅपिटल R इज इक्वल टू VR चा स्क्वेअर अपॉन खाली किती आलं बेटा PR. व्हेरी गुड. चला कॅपिटल R इज इक्वल टू बोला VR चा स्क्वेअर म्हणजे 100 चा स्क्वेअर अपॉन खाली PR ची किंमत किती आली 200. बोला रजिस्टरची किंमत किती आली 50. ओके, हा झाला इथे 50 ओहम. ओके, त्याच्यानंतर पुन्हा ना 50चा बेटा तो, ठीक आहे फाईन. हा किती बेटा 50 ओहम. ओके बच्चा, ठीक आहे 50 ओहम. त्याच्यानंतर ह्या फॉर्म्युल्याने तुम्हाला काय भेटू शकेल I. ह्या फॉर्म्युल्याने काय भेटू शकेल I. बरोबर ना, सगळीकडे PR लिहू शकतो आपण याला ॲज. मग पुन्हा PR इज इक्वल टू किती येईल VR इंटू द I. बरं, करंटच्या इथे IL लिहायची आवश्यकता आहे का नाही. सगळीकडून करंट कसा जाणार आहे सेम. सगळीकडून करंट कसा जाणार आहे सेम. का सेम जाईल बेटा सिरीजमध्ये करंट कसा असतो सेम असतो. व्हेरी गुड. मग इथे PR अपॉनला खाली किती आला VR विच इज इक्वल टू I. मग देअरफॉर कॅपिटल I इज इक्वल टू PR अपॉन खाली किती आलं बेटा VR. चला कॅल्क्युलेशन. I इज इक्वल टू PR ची किंमत किती आली बेटा इथे 200. त्याला भागिले VR ची किंमत किती आहे 100. चला I ची किंमत किती आली 2 एम्पियर. I ची किंमत किती आली 2 एम्पियर. बरं, आपल्याला पण C काढायचा आहे. आता ते बोललोच नाही मी. C काढायचं म्हटलं तर XC लागेल. XC काढायचं म्हटलं तर Z लागेल. झेडला काढायचं म्हटलं तर झेड पण लागेल R पण लागेल. मग R पण काढलं, काहीच नव्हतं आपल्याकडे झालं. C काढायचा म्हणतोय तो XC पण नाही आहे, झेड पण नाही आहे, R पण नाही आहे, काहीच दिलेलं नव्हतं. मग आपण पॉवरच्या फॉर्म्युल्यावरनं R काढून घेतला. पॉवरच्याच फॉर्म्युल्यावरनं मला I भेटलं. आता I इज इक्वल टू किती असतो V अपॉन झेड. त्याच्यावरनं काय भेटेल बेटा आपल्याला झेड. एक. आता हे सिक्वेन्स उलटी पाहिजे. जसं आता भैया बोलला होता, भैया पहिले काय बोलला सर VR इंटू I घ्या पहिले, वो भी चलेगा. पहिले काही काढ, कारण की तुझ्याकडे PR पण अवेलेबल आहे, VR पण अवेलेबल होता. काय बोलतोय लक्षात येतोय का, PR पण अवेलेबल आहे, VR पण अवेलेबल आहे. मग तू पहिले I काढून घेतला तरीही चालेल आणि नंतर रजिस्टर काढला तरीही चालेल. सिक्वेन्स वर खाली झाली वांदा नाही. काय बोललो काही नाही, कळालं. ओके बोला. मग आता काय लिहिते ॲज. मग सगळ्यात पहिल्यांदा मी आता झेड काढेल का रजिस्टर निघाला. त्याच्यानंतर मला झेड काढायचं. झेड कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये I इज इक्वल टू V अपॉन झेड. I इज इक्वल टू किती असतं बेटा V अपॉन झेड. मला झेड V तर लागेल, I तर लागेल. I होता का माझ्याकडे नाही, मग I मी प्रोड्यूस केला, I भेटला. आता पुन्हा कॅपिटल I इज इक्वल टू किती असतो V अपॉन झेड. मग झेड इज इक्वल टू किती आलं बेटा V अपॉन I. चला मग इथे पुन्हा झेड इज इक्वल टू V. बोला V ची किंमत किती आली बेटा इथे. टोटल व्होल्टेज घ्यावं लागेल ना. व्होल्टेज कुठलं 100 वालं चालेल का इथे नाही. कुठलं व्होल्टेज येईल टोटलवालं. कमॉन कुठलं व्होल्टेज येईल टोटलवालं. टोटल व्होल्टेज आपण खाली टोटल करंट प्रोड्यूस केला आता आपण 2. बोला झेडची किंमत किती आली 60 ओहम. व्हेरी गुड. झेडची किंमत किती आली बेटा 60 ओहम. मग आता झेड भेटलाय, R भेटलाय. आता कोणाच्या मागे लागा XC. पुन्हा मग ॲज झेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ किती असतो R चा स्क्वेअर प्लस XC चा स्क्वेअर.
मग झेडचा स्क्वेअर इज इक्वल टू किती झाला, आरचा स्क्वेअर प्लस एक्स सीचा स्क्वेअर. याच्यावरून एक्स सी काढायचा आहे. मग आता आपल्याला देअरफॉर झेडचा स्क्वेअर मायनस आरचा स्क्वेअर विच इज इक्वल टू एक्स सीचा स्क्वेअर, म्हणजेच एक्स सीचा स्क्वेअर इज इक्वल टू झेडचा स्क्वेअर मायनस आरचा स्क्वेअर. मग एक्स सी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ किती बेटा, झेडचा स्क्वेअर मायनस आरचा स्क्वेअर. इथे ब्रॅकेट टाकाल म्हणजे मग चुकत नाही. झेडची किंमत माझ्या मते 60 होती, येस नो, 60चा स्क्वेअर मायनस रजिस्टर 50चा स्क्वेअर. बोला 50चा स्क्वेअर. बोला बेटा एक्स सीची किंमत 2 मिनिटं बेटा फक्त क्रॉस चेक करू द्या. व्हेरी गुड. 33.166. आडनाव पुन्हा काय येईल बेटा, ओहम. ओके, एक्स सी भेटला. आता काय भेटेल, सी. मग आता पुन्हा ॲज एक्स सी इज इक्वल टू 1/ओमेगा सी. ओके, म्हणजेच एक्स सी इज इक्वल टू 1 खाली किती येणार 2πfc. सी काढायचा आहे, हा डिवाइडला मल्टिप्लाय करायला होती डिवाइड. सी इज इक्वल टू 1/2πf इंटू द किती आलं बेटा एक्स सी. एका ब्रॅकेटमध्ये 1 त्याला डिवायडेड बाय खाली 2π. फ्रिक्वेन्सीची किंमत 50 इंटू द एक्स सी आत्ताच काढला 33.166 166. चला कॅपॅसिटरची किंमत हातवर करून बोला. कॅपॅसिटरची किंमत बोल बच्चा. -5 आहे ना बच्चा, व्हेरी गुड. 9.59 इंटू 10⁻⁻5 फॅरेडे. कोणाचं वेगळं आन्सर आले बच्चा. ए भैया तू कॅल्सी आणली काय, तुम्ही न्यू कमर कॅल्सी विकत घेतली आहे, नाही कॅल्सी विकत घ्या बेटा. कॅल्सी एकदम महत्त्वाची आहे. कॅल्सीशिवाय तुम्ही काहीच करू शकणार नाही. आफ्टर 12th वाले तो बघतो, पण तुझ्यासोबतचा आफ्टर 12th वालाच आहे. पण तो कधीपासून येतोय क्लासेसला, तो जसा क्लास स्टार्ट झाला आहे तसा तो येतोय क्लासेसला. ठीक आहे, हा फरक आहे. तुम्ही खूप मागे पडतात बेटा. ठीक आहे, खूप मागे पडतात. आणि आता एक नवीन बॅच शक्यतो माझी मंडेपासून चालू होईल, ECN FPEचीच, पण ती फक्त लाईव्हची चालू होणार आहे. ती फक्त कुठली चालू होईल बेटा, लाईव्ह, सकाळी 6:30 ते 7:30. मग ज्यांना फर्स्ट चॅप्टर वगैरे करायचे असतील तर तुम्हाला मी ॲड करेल त्या बॅचमध्ये. ज्यांना ॲड व्हायचं आहे ती लाईव्ह वेगळी चालेल आणि ही बॅच वेगळी असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ दिसणार नाही. त्याच्यामध्ये स्टार्टिंगपासून सगळ्याच्या सगळे लाईव्ह लेक्चर्स व्यवस्थित रेकॉर्ड केले जातील. ओके, मंडे ट्यूजडेपासून ज्यांना ॲड व्हायचं आहे त्या बॅचमध्ये ECNच्याच मग 2 बॅचेस होणार आहेत आता, कळतं आहे. मग त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओज तुम्हाला पुन्हा स्टार्टिंगपासून डिजिटल बोर्डवरचे सगळे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये भेटतील. कळालं आहे. ती मंडे किंवा ट्यूजडेपासून बॅच चालू करेल मी, एक नवीन बॅच स्टार्ट करणार आहे. आणि नंतर मग त्या बॅचला तुमच्यासोबत पुन्हा कोलॅब करून टाकेल. लक्षात आलं आहे. पण मग लाईव्ह सेशन्स तिकडंच होतील. ह्या बॅचमध्ये लाईव्ह सेशन होणार नाही. जी आत्ता तुमची बॅच घेतली ECNची 2 बॅचेस दिसतील. मग ECNची एक साधी बॅच असेल आणि ECNची एक लाईव्ह लेक्चर्सची बॅच असेल. सांगेल मी हळूहळू. पण मंडेपासून तुम्हाला यायचं असेल, मंडे ट्यूजडेपासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. ज्याला ऑफलाईन यायचं त्यांनी ऑफलाईन या. 6:30 वाजता बाहेरगावची बरेचशी मुलं आता जॉईन होणार आहेत लाईव्हसाठी. ओके, मग त्या बॅचेसमध्ये तुम्हाला यायचं असेल तुम्ही येऊ शकतात, काही वांधा नाही. ओके, कॅपॅसिटरची किंमत किती आली बेटा, 9.59 इंटू 10⁻⁻5 फॅरेडे. ओके, आता काय करायचं बाकी आहे बेटा आपलं, बघा बरं. झालं, हे झालं, कॅपॅसिटर झालं. अजून एक काय बाकी, फाय काढायचं म्हणजे कॉस ऑफ फाय लागेल, राईट. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती असतो, R/Z. मग आता पुन्हा ॲज कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती येतं, R/Z. मग कॉस ऑफ फाय इज इक्वल टू रजिस्टरची किंमत किती होती रे माझ्या मते 50. रजिस्टरची किंमत 50 आणि झेडची किंमत 60. 50/60 करा डिवाइड. 50/60 बोला 0.833 बरोबर. मग इथे फाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0.8333. चला सांगा उत्तर. फायची किंमत 23.33 आहे बच्चा. 2 मिनटं. 33.56. ठीक आहे, पॉईंटच्या नंतर 2 डिजिट पण सफिशियंट आहे. 33.56 बरोबर. ठीक आहे, काय झालंय काही नाही, कळालंय. काय झालंय काही नाही, कळालंय बेटा. काही अडचण. 2 मिनटं फक्त. चला
नेक्स्ट सम. थोडंसं डीपनेस जास्त ह्या गणिताचा, कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवाल. थोडासा डीपनेस जास्त ह्या गणिताचा, कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवाल. कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवाल. मला सांगा, करंट जर रेफरन्स म्हणून पकडला, काय बोलतोय बोला. करंट जर आपण रेफरन्स म्हणून पकडला तर व्होल्टेज काय व्हायचं? आरसी मध्ये करंट जर तुम्ही रेफरन्स म्हणून पकडला तर व्होल्टेज काय व्हायचं? लॅग. आणि व्होल्टेज जर रेफरन्स म्हणून पकडला तर करंट काय व्हायचा? लीड. बरोबर. ॲक्च्युली थोडंसं बघायला गेलं तर हे गणित किंचित चुकलेलं आहे. का चुकलेलं आहे? इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर E इज इक्वल टू 200√2 साइन ऑफ ओमेगा टी प्लस 20 डिग्री म्हणतोय, राईट. म्हणजे फेज अँगल पुन्हा काहीतरी लीडमध्ये गेला. इथे पण फेज अँगल काय गेला बेटा? पुन्हा लॅगमध्ये गेला. दोघं लीड आणि दोघं लॅगमध्ये. म्हणजे काय झालं? इथे पण प्लस दिसते, इथे काय दिसतंय? मायनस. मग रेफरन्सला काय पकडायचं? क्वेश्चन मार्क पडतो की नाही? रेफरन्सला काय पकडायचं? मग कन्फ्युजन आहे. म्हणून याला मी गणिताला कधी कधी चुकीचं गणित असं देखील म्हणतो. का? रेफरन्सला काय घेतलं हे त्यांनी कळवू दिलेलंच नाहीये. कळालंय? बरं. पण असं गणित आलेलं आहे सर, खूप जुन्या काळी आलेलं होतं, 14-15 साली. तर बघतो टेक्स्टबुकमध्ये खूप जुन्या काळी आलं आहे. आत्ता रिसेंटमध्ये असं गणित काही टपकत नाहीये. ठीक आहे, चुकीचं असल्यामुळे. बरं. पण जर आलंच आपल्याला, खुदा ना खास्ता जर चुकून आलंच आपल्याला हे गणित, तर आपल्याला ते जमायला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय लक्षात ठेवायचं आहे की जर आता नोटमध्ये मी एक लिहिलेलं आहे, वाटलं असतं ती नोट तुम्हाला आधी देऊन देतो. नोट काय आहे ती सांगतो आधी. 2 मिनटं. मी इथे खाली नोट लिहिलेली आहे. आधी मुद्दामून तुम्हाला गणित दाखवून दिलं, त्या गणितामध्ये काय घेतलंय, आणि आता नोट वाचा. इफ द करंट कंटेन्स अँगल निगेटिव्ह, हां, जर करंटमध्ये अँगल कसा असेल, चला, जर करंटमध्ये अँगल कसा असेल? निगेटिव्ह असेल, तर ते जे सर्किट असतं, इनडायरेक्टली समजायचं, ते सर्किट तुमचं RC सर्किट असतं. ते सर्किट तुमचं कुठलं सर्किट असतं? RC. ते सर्किट तुमचं कुठलं असतं? RC. जर असे 2-2 पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे टपकले, जर कुठल्याही गणितामध्ये व्होल्टेज पॉझिटिव्ह करंट निगेटिव्ह असं झालं, ठीक आहे, किंवा इथे मी लिहून घेतो वाटलं असतं, जर व्होल्टेजमध्ये पॉझिटिव्ह आलं अँगलच्या ह्याच्यात, आणि करंटमध्ये अँगलच्या ह्याच्यात काय गेला? निगेटिव्ह, तर ते सर्किट कुठलं असतं? RC. आणि तेच जर व्होल्टेजच्या ह्याच्यात निगेटिव्ह गेला आणि करंटच्या ह्याच्यात काय आला बेटा? पॉझिटिव्ह आला, तर ते सर्किट कुठलं झालं असतं? RL झालं असतं. तर ते सर्किट कुठलं झालं असतं? RL. कन्सेप्ट लक्षात आला तुम्हाला? आज त्याच्यात हे गणित असं आलेलं नाहीये. हेच गणित टपकलं ज्याच्यामध्ये व्होल्टेज पॉझिटिव्ह आहे, करंट काय आहे? निगेटिव्ह आहे. तर ते सर्किट कुठलं झालं बेटा? आपलं RC सर्किट. तर ते सर्किट आपलं कुठलं झालंय? RC सर्किट. ओके सर. व्होल्टेज करंट निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर RL सर्किट. आता हे तर झालं सर, RC सर्किट, RL सर्किट हे ओळखता आलं. आता काय म्हणतोय पुढे, जर आपण गणितामध्ये वाचलं, आता हे कळालं मला, सर्किट कुठलं आहे आधी लिहून घेतो वाटलं असतं. E इज इक्वल टू किती दिले बेटा? 200√2 साइन ऑफ किती आलं बेटा इथे? ओमेगा टी प्लस 20 डिग्री. ठीक आहे. बरं, यालाच मी V इज इक्वल टू लिहू शकतो. यालाच मी काय लिहू शकतो बेटा? V इज इक्वल टू 200√2 साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आलं बेटा? ओमेगा टी प्लस 20 डिग्री. काय झालं? काही नाही कळालं? ओके. बरं, मग आता इथून मला काय काय भेटतंय ते सांगा बरं. इथून मला काय काय भेटतंय? कम्पेअर अबाव इक्वेशन. पहिले तर कम्पेअर अबाव इक्वेशन कोणासोबत कम्पेअर कराल बेटा? स्मॉल v इज इक्वल टू VM साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे. VMची किंमत किती आली बेटा इथे? 200√2 आणि फायची किंमत किती आली आहे? 20 डिग्री. ओके.
त्याच्यानंतर बाजूला द करंट इन द सर्किट इज फाउंड टू बी आय इज इक्वल टू किती म्हणतोय 10√2 साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 314t मायनस 25 डिग्री. ओके चला पुन्हा आता कम्पेअर अबाव इक्वेशन कोणासोबत बेटा स्मॉल आय इज इक्वल टू काय लिहिते आय एम साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये ओमेगा टी मायनस फाय आय लिहितो. आता याला दोन दोन फाय येत आहेत की नाही. ठीक आहे याला मी फक्त फाय लिहितो याला का लिहितो फाय आय का लिहिलं करंटचा फेज अँगल येतो म्हणून त्याला फाय आय लिहिलं. कळालं बच्चा. दोन दोन फाय आत्तापर्यंत कुठल्याही गणितामध्ये आले होते का रे नाही. हे थोडंसं आउट ऑफ द बॉक्स गणित आहे. ओके बरं म्हणजेच मग आपल्याकडे आय एम ची किंमत किती आली बेटा इथे 10√2 एम्पियर. ओमेगा पण भेटू शकतो बेटा इथे बघा ओमेगाची किंमत किती आली 314 रेडियन पर सेकंड आणि फाय आय ची किंमत किती आली बेटा 25 डिग्री. फाय आय ची किंमत किती आली 25 डिग्री. कोणी कोणी त्याला मायनस पण घेतं कोणी त्याला कुठलं घेतं बेटा मायनस. आता ऐका डिटरमाइन द पॅरामीटर्स ऑफ द सर्किट. आता हा काय भानगड आहे आत्तापर्यंत असं कुठल्याही गणितामध्ये असं काही नव्हतं. पॅरामीटर्स असं कुठे होतं कुठल्या गणितामध्ये नाही. पॅरामीटर्स म्हणजे काय असतात जी तुम्ही डिव्हाइसेस लावलेले असतात सर्किटमध्ये त्यांच्या किमती काढा. कमॉन कोणाच्या किमती डिव्हाइसेस. पॅरामीटर्स म्हणजे काय डिव्हाइसेस. मग डिव्हाइसेस कुठले लावलेले आहेत तर त्यासाठी मला आधी हे ओळखायला पाहिजे की हे सगळं सर्किट कुठलं आहे. राईट हे सर्किट कुठलं आहे. मग इथे मला लिहिता येईल काय लिहिता येईल दाबव सर्किट इज कुठलं सर्किट बेटा द सर्किट इज कुठलं बेटा आरसी सर्किट. आता आरसी सर्किट हे कसं काय ओळखलं मी आधीच तुम्हाला नोटमध्ये सांगितलं व्ही पॉझिटिव्ह आय निगेटिव्ह कुठलं सर्किट होईल आरसी सर्किट. कमॉन कुठलं सर्किट होईल आरसी सर्किट. सर आरसी सर्किट आलं. मग आता याचे पॅरामीटर्स म्हणजे काय पॅरामीटर्स म्हणजेच डिव्हाइसेस कुठले इथले आर आणि सी. मग डिव्हाइसेस कुठले म्हणजे आर ची किंमत काढायची आहे आणि अजून एक सी ची किंमत काढायची आहे. याचं मिनिंग कळालं का पॅरामीटर्सचं मिनिंग कळालं बच्चा. पॅरामीटर्स म्हणजे काय डिव्हाइसेस. कमॉन पॅरामीटर्स म्हणजे काय डिव्हाइसेस कुठले आले बच्चा रेजिस्टर आहे आणि कॅपॅसिटर आहे. काय झालं काही नाही कळालं काही अडचण. ओके मग आता पुढे सगळ्यात पहिल्यांदा आता आपल्याला कसं काय करता येईल सांगू शकाल. बरं बोला बघा इथे काय करता येईल. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आर आणि सी ची किंमत आपल्याला काढायची आहे. कुठली किंमत काढायची आहे आर आणि सी. बोला आर आणि सी कसं काय काढता येईल. सगळ्यात पहिल्यांदा तर ओमेगा दिलेला आहे तुम्हाला ओमेगावरनं आर सी पॅरामीटर्स डिटरमाइन द पॅरामीटर्स ऑफ द सर्किट. ओके आर आणि सी बरोबर झेड अँगल फाय 2 मिनटं बच्चा. ओके चलो झेड अँगल फाय काढायचा आहे. झेड अँगल फाय कसं काय निघेल कोणी सांगू शकेल. झेड अँगल फाय मुलांना इथे ना अजून थोडंसं ॲक्च्युली हे गणित तुमचं पॅरेलल सर्किटच्या कन्सेप्टवरती डिपेंडेंट आहे. कुठल्या सर्किटवरती पॅरेलल सर्किट. कॉन्सन्ट्रेशन देऊन नीट ऐका खूप आउट ऑफ द बॉक्स गणित आहे समजतंय का बघा. झेड इज इक्वल टू सगळ्यांना माहिती आहे झेड इज इक्वल टू किती असतं व्ही अपॉन आय बरोबर. झेड इज इक्वल टू किती असतं बेटा व्ही अपॉन आय. सर झेड इज इक्वल टू व्ही अपॉन आय आहे कळालं ते किंवा आय इज इक्वल टू ॲक्च्युली कुठून येतं हा फॉर्म्युला आय इज इक्वल टू किती असतो बेटा व्ही अपॉन झेड. आय इज इक्वल टू किती असतो व्ही अपॉन झेड. मग झेड इज इक्वल टू किती आला व्ही अपॉन आय. मग व्होल्टेज किती घ्यायचं करंट किती घ्यायचं. व्होल्टेज कसं काढावं लागेल कॉन्सन्ट्रेशन ठेवा. व्होल्टेजची जर किंमत इथे काढायची असेल कोणाची किंमत बेटा व्होल्टेजची जर इथे किंमत काढायची असेल व्ही एमची किंमत किती म्हणतो बेटा इथे 200√2. याच्यामध्ये आपल्याला रेक्टँग्युलर फॉर्म पोलर फॉर्मचा कन्सेप्ट घ्यायचा आहे.
कुठला कन्सेप्ट घ्यायचा आहे, रेक्टँग्युलर आणि पोलर. आठवतंय रेक्टँग्युलर पोलरचा कन्सेप्ट आठवतोय. इथे जर मला व्होल्टेज लिहायचं झालं तर इथे किती येईल, व्ही एम अँगल ऑफ फाय लिहिलं जातं. काय येतं, व्ही एम अँगल ऑफ फाय, व्ही एम अँगल ऑफ फाय. व्ही एमची किंमत किती आली, 200 अंडर रूट ऑफ 2, 200 अंडर रूट ऑफ 2. अँगल ऑफ फायची किंमत किती आली बेटा इथे, 20 डिग्री. गॉट इट. ही कोणाची किंमत झाली तुमची, ही कोणाची किंमत झाली, व्होल्टेजची. ही कोणाची किंमत झाली, व्होल्टेजची. तसंच इकडच्या बाजूला काय करता येईल, करंट. करंटची किंमत कसं काय बेटा बोला, आय एम अँगल ऑफ फाय, आय एम अँगल ऑफ फाय. बोला आय एमची किंमत किती आहे, 10 अंडर रूट ऑफ 2 अँगल ऑफ फाय. फायची किंमत किती आहे, -25 डिग्री. मायनस किती आलं बेटा, 25 डिग्री. काय झालं, काही नाही. इथं व्होल्टेज भेटला, इथं काय भेटला, करंट. मग आता आपण झेडच्या मागे लागतोय. झेड कसा काढायचा आहे, कॉन्सन्ट्रेशन ठेवा. झेड इज इक्वल टू किती आहे, व्ही अपॉन आय. व्होल्टेजची किंमत सांगू शकाल, व्होल्टेजची किंमत 200 अंडर रूट ऑफ 2, 200 अंडर रूट ऑफ 2 अँगल ऑफ फाय. फायची किंमत किती आहे, 20. त्याला डिवायडेड बाय खाली आय. आयची किंमत किती आहे, 10 अंडर रूट ऑफ 2, 10 अंडर रूट ऑफ 2 अँगल ऑफ किती आलं, -25 डिग्री. कॉन्सन्ट्रेशन टोटली बोर्डकडे. आता काय सांगतोय पुन्हा नीट ऐका. हे पॅरलल सर्किट्समध्ये मी पुन्हा सांगेलच, हे पॅरलल सर्किट्समध्ये पुन्हा मी सांगेलच. काय कन्सेप्ट आहे, जर अँगलच्या फॉर्ममध्ये, हा कुठला फॉर्म झाला ॲक्च्युली, पोलर फॉर्म. अँगलच्या फॉर्म म्हणजे कुठला फॉर्म झाला आपला, पोलर. आणि आय जे जेच्या फॉर्ममध्ये आलं असतं तर कुठला फॉर्म झाला असता, रेक्टँगल. जर इथे मी पोलरच्या ॲडिशन सबट्रॅक्शन असेल, ऐकून घ्या किंवा डिटेलच सांगतो चला. ॲडिशन सबट्रॅक्शन असेल, काय म्हणतोय, ॲडिशन सबट्रॅक्शन असेल, काय असेल, ॲडिशन सबट्रॅक्शन. तर आपल्याला रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन होत असते. कमॉन, ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर कुठला फॉर्म यूज होतो, ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर कुठला फॉर्म यूज होतो, रेक्टँगल. पण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असेल तर त्या केसमध्ये तुला पोलर फॉर्म लागतो. त्या केसमध्ये तुला कुठला फॉर्म लागतो, पोलर फॉर्म. कमॉन, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल तर कुठला फॉर्म लागतो, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल तर कुठला फॉर्म लागतो. मग ऑलरेडी हे पोलर फॉर्ममध्ये घेतलंय आपण, राईट. का, हे डिव्हिजन होतं. काय होतं, डिव्हिजन. डिव्हिजन असताना पण आता पोलर फॉर्ममध्ये आलं सर. आता पोलर फॉर्ममध्ये डिव्हिजन कशी करायची असते समजून घ्या. अँगलच्या अलीकडे, अँगलच्या अलीकडे डायरेक्ट डिवाइड करायचं. अँगलच्या अलीकडे डायरेक्टली काय करायचं, डिवाइड. पण अँगलच्या पलीकडे मल्टिप्लिकेशन असेल तर अँगलची ॲडिशन होते, डिव्हिजन असेल तर अँगलची सबट्रॅक्शन होते. काय बोललो, काय नाही कळालं. पुन्हा एकदा, अँगलच्या अलीकडे मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लाय कर, डिवाइड असेल तर डिवाइड कर, ठीक आहे. पण अँगलच्या पलीकडे म्हणजे अँगल्सच्या किमती, अँगलच्या पलीकडे काय अँगल आहेत ना, अँगलच्या पलीकडे कुठल्या किमती आहेत बेटा, अँगलच्या आहेत. अँगलच्या किमतींना मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन करायची असते, डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन करायचं असतं. मग इथे कसं होणार सर, जर आता आपल्याला यांचं डायरेक्टली डिव्हिजन करायचं आहे, जर यांचं डायरेक्टली तुला डिव्हिजन करायचं असेल, जर तुला याचं डायरेक्टली डिव्हिजन करायचं असेल तर 200 अंडर रूट ऑफ 2 डिवायडेड बाय 10 अंडर रूट ऑफ 2 आणि अँगल ऑफ, हे डिवाइड केलं अलीकडचं, 2 मिनिटं थांब. आणि पलीकडच्या मध्ये काय करायचं आहे, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन होताना हा 20 मायनस, पुन्हा हा -25, कळलं बच्चा. हा 20 आला, हा फॉर्म्युलाचा मायनस, आणि पुन्हा हा काय होता, -25. कळालं बच्चा. मग रूट टू काय झाला, कॅन्सल. याचं उत्तर किती आलं, 20. 0 0 कॅन्सल होऊन जाईल, राईट. अँगलची किंमत किती आली बेटा, 45. ही कोणाची किंमत आली, सॉरी झेडची, माय मिस्टेक. ही कोणाची किंमत आली तुमची, झेड. ही कोणाची किंमत आली, झेड. झेड कसा पैदा झाला कळाला का, मी आधीच बोललो थोडंसं आउट ऑफ द बॉक्स आहे. आणि हे सगळे फंडे तुम्ही जेव्हा पॅरलल सर्किट्स बघाल ना तेव्हा अजून जास्त तुमचे क्लिअर होत जातात. हे पॅरलल सर्किट्समध्ये अजून जास्त क्लिअर कन्सेप्ट्स होत जातात. काय बोलतो काही नाही, त्याच्यामध्ये खूप सारे गणित आपण अशा स्टाईलचे सोडवतो, ठीक आहे. खूप सारे गणितं सोडवतो, टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. पण त्याच्यातला थोडासा पार्ट तुम्ही ह्या एका गणितामध्ये देऊन टाकलाय म्हणून आपण ते गणित घेऊन घेतलं आत्ता. पण मग जे बेसिक्स होते ते तुम्हाला मी घुसून दिले डोक्यामध्ये. काय बोललो काही नाही कळालं. काय लक्षात ठेवायचं, ॲडिशन सबट्रॅक्शन, रेक्टँग्युलर फॉर्म, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल तर पोलर फॉर्म. पोलर फॉर्ममध्ये पण डिव्हिजन करताना अँगलच्या अलीकडे डायरेक्ट डिवाइड होतं, अँगलच्या पलीकडे असेल तर मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन होते, आणि डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन होतं. काय बोललो काही नाही कळालं. ओके सर. आता झेडची किंमत मला भेटली, कुठली किंमत भेटली बेटा इथे तुम्हाला, झेड.
भेटला. झेड भेटल्याच्या नंतर आता आपल्याला आता याला झेड जो तुला झेड भेटलाय ना बच्चा, नीट बघ, झेड जो तुला भेटलाय तो 20 ∠45च्या फॉर्ममध्ये भेटलेला आहे. याचंच मिनिंग कम्पेअर. किंवा आता याला आहे ना एक काम करू यालाच काय करा बेटा, लगेचच्या लगेच हा कुठला फॉर्म झाला बेटा, ओळखा. हा कुठला फॉर्म झालाय, बोला. हा कुठला फॉर्म आहे, पोलर. हा कुठला फॉर्म आहे, कमॉन. हा कुठला फॉर्म आहे, अजून एकदा. हा कुठला फॉर्म आहे, या पोलर फॉर्मचा आपण रेक्टँगल फॉर्म मध्ये करू शकतो. पोलर फॉर्मचं रेक्टँगल करा कन्वर्जन. पोलरचं रेक्टँगल कॅल्सीमध्ये काय टाकाल, रेक्टँगल टाकाल का पोलर टाकाल, रेक्टँगल टाका. व्हेरी गुड, टाका रेक्टँगल. 20,45 केलं बेटा. 20,45. बोल बच्चा किती आली किंमत, 2 मिनिटं. हा इथे आडनाव काय लिहायचं, ओहम. आणि पुन्हा 14.14. हा ठीक आहे, 14.14 आलं ना. पुढे बोल ना किती आहे, अरे प्लस जे मायनस जे काय ते बोल ना बच्चा. हा हे पूर्ण सांगतोय का मला अजून पुढे, 14.1421 असं सांगतोय का बच्चा तू. हा ठीक आहे, 14.1421 लिहिलं. हा बोल बेटा पुढे काय लिहू, प्लस जे का मायनस जे. आरसीएल टॅन दाबा ना, आरसीएल टॅन दाबा. विसरून गेले ना मागचं सगळं. आरसीएल टॅन किती येतोय, प्लस का मायनस, आलं का नाही आलं बेटा, आलंय. किती आली किंमत, जी कोण बोलणार, कॉन्फिडन्स देऊ का, कुठला फॉर्म आहे बेटा. तुम्ही मागचे विसरताय, तुम्ही घरी जाऊन काहीच बघत नाही. रेक्टँगल टू पोलर, पोलर टू रेक्टँगल शिकवलं की नाही तुम्हाला बच्चा, आपण किती गणित घेतले त्याच्यावर, मग का विसरतायत बच्चा. हा बोला किती येईल इथे, प्लस जे. बोला 14.14. ओके. पुन्हा याचा आडनाव पण कशात येईल, ओहम. ओके लक्ष द्या, आता लक्ष द्या, लक्ष द्या. वाटलं तर पुन्हा झेड लिहितो. झेड इज इक्वल टू 20 ∠45 इथे ओहम. त्यालाच आपण 14.14 प्लस पुन्हा 14.14 जे. जे आधी लिहा नंतर लिहा, दॅट डझंट मॅटर. दॅट इज झेड इज इक्वल टू, याला काय लिहू शकतो आपण, मॉड्युलस ऑफ झेड अँगल फाय. म्हणजे याच्या कम्पेअर करेल मी, कम्पेअर केल्यावरती मॉड्युलस ऑफ झेडची किंमत, आणि ही कुठली किंमत झाली, फायची किंमत. विच इज इक्वल टू काय लिहिता येईल, आर प्लस जे एक्स सी येईल इथे. इथे काय येईल, आर प्लस जे एक्स सी. अनेक किमती भेटून गेल्या. झेड भेटला, इथे काय भेटला, फाय भेटला, हा आर भेटला, आणि हा काय भेटून गेला, एक्स सी भेटून. म्हणजे फक्त मी एकालाच सोडवलं तर मला अनेक किमती मला धडधड काय होऊन गेल्या, भेटून गेल्या. देअरफोर मॉड्युलस ऑफ झेड किती आला, 20 ओहम. फायची किंमत किती आली, 45 डिग्री. आरची किंमत किती आली बेटा, 14.14 ओहम. आणि एक्स ची किंमत किती आली बेटा तुमची इथे, पुन्हा 14.14 ओहम. आर तर भेटून गेला, रेजिस्टन्स भेटला. पॅरामीटर्स मध्ये काय काढायचं होतं, रेजिस्टन्स भेटला. आता काय काढायचं आहे, सी एक्स सी आहे माझ्याकडे अवेलेबल. मग आता फॉर्म्युला कुठला येईल, ॲज एक्स सी इज इक्वल टू 1/ओमेगा सी. माझ्याकडे ऑलरेडी ओमेगा आहे बेटा. ओमेगाची किंमत किती आहे, 314. अख्ख्या गणितामध्ये ओमेगा चेंज होत असतो का, अख्ख्या गणितामध्ये ओमेगा चेंज होत असतो का, नाही. मग इथे किती होऊन जाईल, मला कुठली किंमत काढायची, सीची. सी इज इक्वल टू 1/ओमेगा इंटू द एक्स सी. 1/ओमेगा. ओमेगाची किंमत किती आली इथे, 314. आणि एक्स सीची किंमत 14.14. बोला सी ची किंमत किती आली बच्चा, 2 मिनिटं. 2.25 इंटू, बरोबर 2.25 इंटू 10⁻⁻⁴. आडनाव काय आलं, फॅरेडे. आडनाव काय आलं, फॅरेडे. काय झालं, काही नाही कळालं बच्चा. आउट ऑफ द बॉक्स होतं की नाही गणित, किचकट गणित होतं की नाही, आउट ऑफ द बॉक्स होतं. म्हणून तुम्हाला बोललो, म्हणून मला पण बघावं लागलं 2 मिनिटं. कधी कधी आउट ऑफ द बॉक्स जातात गणित, आम्ही पण थोडं बघून घेतो काय होतं काही नाही. कसं काय झालं काही नाही कळालंय, एकदा बघाल शांततेमध्ये. कुठली स्टेप नसेल कळत तर विचारा, कुठली स्टेप कळत नसेल तर विचारा. बोला कुठलं बच्चा, विचार ना. ही या स्लाईडमध्ये काय अडचण आहे बच्चा, 2 मिनिटं. ह्या स्लाईडमध्ये अडचण आहे नाही ना बच्चा, हां बोल ना दादा. कुठलं काय नाही कळालं बच्चा,
कुठलं हे तू ह्याला नव्हता का रेक्टँगल टू पोलर, पोलर टू रेक्टँगल नव्हता तू. बरं आता हा जो फॉर्म आहे ह्या फॉर्मला काय म्हणतात बेटा पोलर फॉर्म. ह्या फॉर्मला काय म्हणतात पोलर. अँगलच्या फॉर्ममध्ये आलं त्याला काय म्हणतो आपण पोलर फॉर्म. त्याला आपण काय म्हणतो पोलर फॉर्म. काय झालं बेटा हां ठीक आहे जे पण चालतो आय पण चालतो बेटा कुछ भी चलता है. आय पण चालतो जी पण चालतो. तुम्हाला आयनी शिकवलंय का ठीक आहे. हा आय म्हणजे काय बेटा इमेजनरी पार्ट आहे. ते इमेजनरी पार्टला कधी कधी आपण जे पण लिहू शकतो घाईगडीमध्ये. मी लिहिलं गेलं माझ्याकडनं चुकून झालं तुम्हाला आय होता ना लिहिला. डिग्रीमध्ये कधी कधी आम्ही जे पण लिहितो वो भी चलता है. तुमच्या लेवलला आय आहे तर आयच लिही. आता यू आता ऐक हा जो अँगलच्या फॉर्ममध्ये आला तुमचे दोन फॉर्म्स आहेत बेटा ठीक आहे. झेड इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड अँगल फाय याला काय म्हणतात बेटा पोलर फॉर्म. याला काय म्हणतात पोलर फॉर्म. आणि झेड इज इक्वल टू आय प्लस ऑर मायनस आय एक्स ठीक आहे. आय एक्स किंवा एक्स आय जे एक्सच असेल आय लिहिलं होतं आय होतं सगळीकडे आय होतं जे असेल रे आय होतं लिहिलेलं नाही जे पाहिजे तुमच्या याच्यात जे ठीक आहे. जेच लिहा पुन्हा नाही तर तुम्हाला मार्क नाही देणार चालेल. डिप्लोमावाले पण अवघड आहेत. जेच लिहा ड्रायव्हर सगळीकडे तिकडे जे करून टाका बेटा. माझ्याकडनं चुकून आय लिहिलं काय असेल तिकडे इथे जे बरोबर आहे. सगळीकडे काय लक्षात ठेवा जे येतो आय नका लिहू. सगळीकडे काय लिहा बेटा जे लिहा सगळीकडे कमॉन काय लिहा बेटा जे. नोट्समध्ये पण जेच आहे याच्यामध्ये पण जे. ते आय आणि जे मध्ये कधी कधी कन्फ्युजन होऊन जातं मला. पण काय लिहा बेटा जे इज द इमॅजिनरी पार्ट. ये आता इथे काय होतं बच्चा लक्ष दे आर प्लस जे एक्स. शांतता ठेव बेटा युग दादा आणि बाजूच्या चैतन्य दादा. झेड इज इक्वल टू किती आलं बेटा आर प्लस आर मायनस जे एक्स. हा जो फॉर्म आहे याला म्हणतात रेक्टँगल फॉर्म. आणि हा कुठला फॉर्म झाला पोलर आणि हा कुठला फॉर्म झाला रेक्टँगल. तर आहे ना आपल्याला फॉर्म्युला आहे रेक्टँगलचं पोलरमध्ये करता येतं पोलरचं रेक्टँगलमध्ये करता येतं. सपोज मी एखादं गणित घेतलं झेड इज इक्वल टू 5 प्लस जे 7 ठीक आहे. हा कुठला फॉर्म झाला रेक्टँगल. याचा आपल्याला पोलर काढायचा आहे. जो फॉर्म तुला काढायचा असतो कुठला फॉर्म काढायचा तुला पोलर फॉर्म काढायचा आहे. कुठला फॉर्म काढायचा आहे मनाला विचार आधी कुठला फॉर्म काढायचा आहे पोलर. मग कॅल्सीमध्ये पोलर आलं पाहिजे. मग कॅल्सीमध्ये पोलर कसं येतं शिफ्ट दाबून नाही पोलर माझ्यामध्ये डायरेक्ट आहे. हे बघ दाखवतो हे बघ हे पोलर आहे. पोलर कुठे गेलं हे बघ हे पोलर आहे. हां हे दाबलं किती येतो आकडा आता 5 टाईप केला. त्याच्यानंतर कॉमाचं बटन शोध. कॉमा कुठे येते हा बघ हा कॉमा किती 7 पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू हा 8.6023 आलं. हा त्याचा कुठला फॉर्म झाला नाही हां बरोबर हा त्याचा पोलर फॉर्म झाला बरोबर. आणि RCL टॅन दाबलं ना RCL दाबलं की वरती येतं बघ छोट्याशा अक्षरामध्ये RCL आलं बघ वरती. RCL आणि टॅन दाबायचं हा तुला अँगल भेटेल. किती आलं किंमत मग 54 राईट. आधीची किंमत किती होती रे 6 पॉईंट काहीतरी होती ना 6.60 8.60 2 मिनटं बेटा 8.60. आणि हा तुझा पोलर फॉर्म आहे. पोलर फॉर्ममध्ये अँगल येतं. पोलर फॉर्ममध्ये काय येतो अँगल. अँगलची किंमत किती आली 54.46. लक्षात आलं. म्हणजे रेक्टँगलचं कन्वर्शन कशात केलं पोलरमध्ये. हा रेक्टँगल फॉर्म होता हो की नाही बच्चा. आणि त्याचं कन्वर्शन तू कशात केलं पोलर फॉर्ममध्ये. आता पोलर फॉर्मचं कन्वर्शन रेक्टँगलमध्ये करू. सपोज आपण हाच आकडा घेऊ 8.60 अँगल 54.46. हा कुठला फॉर्म झाला आता बोल पोलर फॉर्म. याचा कुठला फॉर्म काढायचा आहे रेक्टँगल. पुन्हा आता काढायचा कुठला फॉर्म आहे रेक्टँगल फॉर्म काढायचा आहे. काढायचा कुठला फॉर्म आहे रेक्टँगल. मग कॅल्सीमध्ये रेक्टँगल दिसायला पाहिजे म्हणून शिफ्ट दाबून पोलरचं बटन दाब. REC नाव दिसेल बघ REC आलं का REC नाव आलं. शिफ्ट दाबून पोलर दाब ना आता तू कर ना शिफ्ट दाबून पोलर REC नाव आलं. REC म्हणजे काय झालं रेक्टँगल. कोणाचं रेक्टँगल काढायचं आहे तुला 8.60 टाक 8.60 कॉमा पुन्हा प्रोसेस तीच कॉमा 54.46 54.46 ब्रॅकेट कंप्लीट कर इज इक्वल टू टाक बघ 4.99 म्हणजे नियरली इक्वल टू 5 आलं की नाही. मग आपण उलटं केलं आता गणित ना एक्झॅक्टली. पोलरचं कन्वर्शन कशात करतोय तू रेक्टँगलमध्ये एक्झॅक्ट उलटं करतोय. 5 आलं पुन्हा RCL टॅन दाब तेच RCL आणि टॅन हां किती आलं 6.99 म्हणजे किती आलं 7 आलं की नाही.
तो रेक्टँगल फॉर्म निघाला का? इकडे दिदींना माहिती होतं सगळ्यांना हे. ओके, किती आलं मग इथे 4.99 म्हणजे नियरली इक्वल टू द 5. आणि रेक्टँगल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून प्लस किंवा मायनस जे येतं. काय येतं? रेक्टँगल. कुठला फॉर्म लिहितोय हे मनाला नीट बोलायचं. रेक्टँगल असेल तर जेच्या फॉर्ममध्ये आलं पाहिजे, पोलर असेल तर अँगलच्या फॉर्ममध्ये. जे किती आला मग पुढे? 5, 7. असंच गणित आपण हे सोडवलेलं आहे. काय केलं काही नाही, कळालं? रेक्टँगल टू पोलर, पोलर हेच अशाच पद्धतीने आपण हे कन्वर्शन केलं. सोडून बघा आता. हा कुठला फॉर्म होता? आपण हे सोडवलं, कुठला फॉर्म आला? पोलर. आता कर, त्याचा कुठला फॉर्म काढायचा तुला? टाक कॅल्सीमध्ये रेक्टँगल टाक पटकन. कॅल्सीमध्ये रेक्टँगल टाक. टाकले 20,45 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू घे 20,45 आलंय. किती आलं? 14.1421 आलं का? प्रणव दादा, प्रज्वल दादा, तुझं आलं का? नाही आलं? आलं खरं खरं सांग, नाही तिथे चेक करेल मी. 14.14 RCL टॅन दाब. पुन्हा तेवढंच आलं का? 14.14 आलं का? एवढा वेळ का लागतो बेटा? आता शिकवलं ना. अरे दादा, दाब ऑन दाब. तीनदा यावं लागलं बेटा. हां, RCL नाही घे. कुठला फॉर्म काढायचा तुला? रेक्टँगल. रेक्टँगल टाकलं. हां, टाक तिकडे 20,45 अँगल ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू आलं. 2 मिनटं थांब. 14.14 आलं. आता RCL आणि टॅन आलं. पुन्हा तेच येते 14.14 म्हणजे दोघांचे अँगल सेम झाले. दोघांचे आकडे का सेम येतात समजून घ्या. इथे दोघं सेम झाले. सेम एका फिक्स आकड्यासाठी अँगलसाठी येतो, तो म्हणजे 45 जेव्हा जेव्हा अँगल असेल ना, इकडे दोन्हीच्या व्हॅल्यू सेमच येतात. 45 जेव्हा जेव्हा अँगल असेल दोन्हीकडे व्हॅल्यू कशा येतात? सेम. बाकी कशालाच व्हॅल्यू सेम नाही येणार, पण 45 वाल्या दोन्हीकडे व्हॅल्यू कशा येतात? सेम. मग त्याच्यावरून आपल्याला कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज भेटल्या ते बघितलं आपण. काही अडचण? चलो बेटा पुढे. नेक्स्ट हे गणित झालं, हे फंडा झाला. ॲबसेंट नका राहत जाऊ. ॲबसेंट राहिल्यामुळे गडबड आहे. ठीक आहे, कुछ भी करने का लेकिन ॲबसेंट नाही रहने का. ओके, नेक्स्ट हे झालं, हे झालं. आता एक शेवटचं गणित आरसीचं. आरसीचं एक शेवटचं गणित होमवर्कला देऊ काय? सोडवाल का? इफ द रजिस्टर इज डबल्ड. नको, थांबा, थोडं वेगळं आहे. पुन्हा गडबड करून टाकाल तुम्ही काहीतरी. हां, 2 गणित आहेत. एका याच्यातच 2 गणित आहेत. एका याच्यातच 2 गणितं आहे. द आरसी सर्किट काय म्हणते बघा. द आरसी सर्किट कंटेनिंग अ रजिस्टर ऑफ. रजिस्टरची किंमत किती म्हणते बेटा? 10 ओम. आणि कॅपॅसिटन्सची किंमत किती आहे? 100 मायक्रोफॅरेड आहे ना. एकदा चेक करू द्या मला. 100 मायक्रोफॅरेड आहे बरोबर. किती आली इथे? 100 × 10⁻⁻6 फॅरेड आहे. पुढे इट्स कनेक्टेड अक्रॉस अ व्होल्टेज ऑफ. व्होल्टेजची किंमत किती आहे? 200 वोल्ट. त्याच्यानंतर AC सप्लाय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ I आणि कॉस ऑफ फाय. आयची किंमत कॅल्क्युलेट करायची आणि कॉस ऑफ फायची किंमत कॅल्क्युलेट करायची. ओके, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ करंट अँड पॉवर फॅक्टर. कॉस ऑफ फाय म्हणजे पॉवर फॅक्टर झाला. आणि खाली पण तेच विचारतो, इफ द आर इज डबल्ड. पहिल्यांदा आपण एक एक गणित सोडू. पहिल्यांदा याला गणित सोडू. ओके, याच्यासाठी फर्स्ट घेतो. ज्याच्यामध्ये आयची किंमत एवढी एवढी आहे, आय काढायचा आहे, कॉस ऑफ फाय काढायचा आहे. आय इज इक्वल टू किती येतो? V/Z. झेड लागेल. आय इज इक्वल टू किती येतो? V/Z बरोबर. मग झेड लागेल. झेड काढायचा म्हटला तर आर आणि XC लागेल. येस, XC आहे का? नाही आहे. मग XCच्या मागे लाग. फ्रिक्वेन्सी काही दिली आहे का? नाही. पण फ्रिक्वेन्सी मला माहिती. फ्रिक्वेन्सी किती घेतो आपण? 50 हर्ट्ज. चला, फ्रिक्वेन्सी काय लागेल? XC काढायचं म्हटलं तर 1/ωc येतो ना. काय झालं काही नाही, कळालं? XC इज इक्वल टू 1/ωc 1/2πfc. चला, ब्रॅकेटमध्ये 1 त्याला डिवायडेड बाय 2πf. एफची किंमत किती आली? 50. आणि कॅपॅसिटरची किंमत किती येते बेटा? 100 × 10⁻⁻ किती आलं? -6. चला, XCची किंमत सांगा. 31.8309. 31.8309. आडनाव काय आलं? ओहम. ओके, याच्यावरनं लगेच काय भेटू शकते? झेड इज इक्वल टू √ किती येतो? R² प्लस XC² विच इज इक्वल टू √ आरची किंमत किती आली बच्चा?
10चा स्क्वेअर प्लस एक्स ची किंमत 31.8309, त्याचा काय झाला स्क्वेअर. चला झेडची किंमत बोला. एक्झॅक्ट किती आलं बेटा नांदरे? 33.36. आडनाव काय येईल? ओहम. झेड भेटला. ओके, मग आता मला आय भेटून जाईल. आय काय येईल? आय इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे? व्ही अपॉन झेड. व्होल्टेजची किंमत, व्होल्टेज किती होतं रे? 200. झेड 33.36. 200 डिवायडेड बाय 33.36. बोला आयची किंमत. बरोबर 5.99 आलं आहे का? 994 नियरली इक्वल टू द 6 एम्पियर. हा ठीक आहे ना, सोड ना, आता भांडत बसतो का त्याच्या मागे? ठीक आहे. अच्छा आहे ना, नियरली इक्वल टू 6 होतंय ना ते, सोड ना. किती आलं इथे? 6 एम्पियर. आय भेटला. आता काय करायचं पुढे? कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय किती असतो? आर अपॉन झेड. सगळं अवेलेबल आहे. येस ऑर नो? ॲज कॉस ऑफ फाय, कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती येतं बेटा? आर अपॉन झेड. आरची किंमत, आरची किंमत किती आली? 10. आणि झेड किती आला? 33.36. 10 डिवायडेड बाय 33.36. बोला 0.2997. ही कोणाची किंमत आली? कॉस ऑफ फाय. ओके, आता सेकंड सम, त्याच्यातलंच सेकंड सम काय म्हणतोय? व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ करंट अँड पॉवर फॅक्टर इफ आर इज डबल्ड. जर आर काय केला? डबल केला. आर डबल केला, देअरफॉर आर इज इक्वल टू 2 इंटू द मागचा आर. मागच्या आरची किंमत किती होती? 10. राईट. मग किती झालं हे? 20 ओहम. बरं, बाकीच्या गोष्टींमध्ये काही चेंज करायचं आहे का? कॅपॅसिटर काय बदलवला का? नाही. व्होल्टेज काय बदलवला का? नाही. मग त्या किमती तशाच. कॅपॅसिटरची किंमत किती आली? 100 मायक्रोफॅरेड. कन्व्हर्शन 100 इंटू 10⁻⁻6 फॅरेड. त्याच्यानंतर व्होल्टेजची किंमत किती आली? 200 व्होल्ट. मग पुन्हा आयची किंमत काढायची आहे. आणि अजून एक पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतो बेटा? कॉस ऑफ फाय. ओके, आय काढायचं म्हटलं तर व्ही अपॉन झेड. व्ही अपॉन झेड. झेड काढायचं म्हटलं तर एक्ससी. एक्ससी आता डबल नाही काढत बसणार. का नाही काढणार? ऑलरेडी काढलेला आहे. मला सांगा, एक्ससी काढताना कुठे आर लागतो का रे? आर चेंज झाला ना. काय चेंज झाला? आर. काय चेंज झाला? कमॉन, काय चेंज झाला? आर. मग एक्ससी काढताना कुठेच आर लागला नाही. म्हणजे एक्ससीची किंमत कशी? सेम. काही चेंज होईल का? नाही. मग देअरफॉर एक्ससी इज इक्वल टू किती आलं बेटा? डायरेक्टली लिहितो. एक्ससीची किंमत 31.8309. 31.8309. आडनाव काय आलं? ओहम. मग आता झेड. झेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ किती आलं? आरचा स्क्वेअर प्लस एक्ससीचा स्क्वेअर विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आरची किंमत किती आली? 20चा स्क्वेअर प्लस 31.8309 त्याचा स्क्वेअर. बोला झेडची किंमत 37.5926. आडनाव काय आलं? ओहो. ही कोणाची किंमत आली? झेड. मग आता काय काढणार? देअरफॉर कॅपिटल आय इज इक्वल टू किती येईल? व्ही अपॉन झेड. व्होल्टेजची किंमत 200, झेडची किंमत 37.5926. बोला आयची किंमत 5.32. आडनाव काय आलं? एम्पियर. करंट भेटला. आता काय काढायचं आहे? पॉवर फॅक्टर. मग पॉवर फॅक्टर इज इक्वल टू किती येतो? कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती येतो? आर अपॉन झेड इज इक्वल टू आरची किंमत किती आली आहे? आरची किंमत 20 आणि झेडची किंमत 37.5926. चला पॉवर फॅक्टर 0.532. ही कोणाची किंमत आली? पॉवर फॅक्टर. काय काय झालं, काय काय नाही कळालं बेटा? इथे तुमचे आर सीचे पण सगळे गणित संपले. इथे तुमचे सगळे गणित कोणाच संपले बेटा? आर सीचे. आता काय चालू होईल? आर एल सी. आता काय चालू होईल? आर एल सी. उद्याच्या सेशनमध्ये आर एल सी चालू होईल. ओके, आज थोडंसं मला बाहेर जायचं आहे, एका ठिकाणी हॉस्पिटलचं काम आहे थोडंसं, त्याच्यामुळे मग आज तुम्हाला मी लवकर सोडतो आहे. उद्याच्या सेशनमध्ये एफ पी पुन्हा कंटिन्यू होईल. 2 दिवसाचा गॅप पडला आहे, उद्या जास्त वेळ घेईल मी एफ पी. ओके, IGBT पूर्ण चॅप्टर उद्या कंप्लीट केलं जाईल. ठीक आहे, उद्या IGBT कन्स्ट्रक्शन झालं आहे का? IGBTचं नाही ना, कन्स्ट्रक्शन बाकी आहे, वर्किंग बाकी आहे, कंपॅरिझनचा पण एक मुद्दा आहे. ते पण मुद्दे घेऊन उद्या जास्त वेळ घेऊन आपलं FPEचं पहिलं चॅप्टर मी संपवेल.
आणि RLC पण घेऊन घेईल. ओके, उद्या दोघांचे सेशन 1-1 तास होतील. दोघांचे सेशन 1-1 तास होईल. ठीक आहे. टायमिंग्स मी तुम्हाला इव्हनिंग नाईटपर्यंत टाकतो. 9 वाजेपर्यंत तुम्हाला टायमिंग्स येतील. 9 ते 10 मध्ये टायमिंग्स नाही आले किंवा 9:30 वाजेपर्यंत पण तर मला मेसेज करा नाही तर कॉल करा, सर टायमिंग्स टाका म्हणून. ठीक आहे. माझे 8:30लाच मी फ्री होणार आहे. 8:30 ते 9 मध्ये पहिलं काम मी तेच करेन टायमिंग्सचं. पण नाहीच झालं माझ्याकडनं काही झालंच तेव्हा मला 9 ते 9:30 मध्ये परेशान करा, सर टायमिंग टाका म्हणा. ठीक आहे. उद्याचं टायमिंग मी तुम्हाला 9 ते 9:30 मध्ये येऊन जाईल. ओके, चलो दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. हां दीदी, तुमचा क्लास पुढे कंटिन्यू होईल ना उद्या? तसं टायमिंग टाकेलच मी SS वाल्यांचं. मला तो मॅस टाकून दिला पुन्हा. तर एक काम कर, ग्रुपलाच टाक बच्चा, इकडे तिकडे टाकण्यापेक्षा. हां हां, आपल्या ECNच्या ग्रुपला टाकून दे ना तो जो फोटो आहे ना किंवा PDF आहे ती ECNच्या ग्रुपला टाकून दे. ह्या मुलांना पण कामास येऊन जाईल. म्हणजे यांचा पेपर कसा आहे बाबा, SS वाल्यांचा पेपर कसा आहे, रेफरन्ससाठी त्यांना पण कामास येऊन जाईल. आलं लक्षात? म्हणजे त्याच पॅटर्नमध्ये तुमचा पण पेपर निघेल असं, बाकी काही नाही. म्हणजे काय काय बोलले सर? आत्ता का? असू दे ना मग. हां बरं, पण मग दोघं चॅप्टर्सचे का? म्हणजे पॅरलल सर्किट्सचं पण सर कुठपर्यंत आलेत? हां बरं ठीक आहे, काय होऊ दे, रेझोनन्स होऊ दे, होऊन जाईल आपला. RLC होईल. नंतर पॅरलल सर्किट पण घेणार आहे का सर? टोटल कम्प्लीट करणार आहे का पॅरलल सर्किटचं? पॅरलल सर्किटचे गणित अवघड आहे, त्या तिथे गडबड आहे माझी. कारण की आता आपल्याला 3 पार्ट्स आहेत. RLCचे सम्स, मग रेझोनन्सचे पण सम्स, असे गडबड आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला इथपर्यंत बाकी आहे, अजून 2 कन्सेप्ट बाकी आहेत ह्या चॅप्टरचे, मग हा युनिट संपेल. आता जसं RLचे झाले गणित, नंतर RC घेतलं, RCचे गणित झाले. आता काय घेईल मी? RLC, मग RLCचे गणित, आणि मग रेझोनन्सचा कन्सेप्ट चालू होईल माझा. सर काय बोलले? सम्स येतील जास्त. घेऊ दे, उलटं चांगलं, आपण सम्स घेत होते बेटा, उलटं त्याचं टेन्शन घेऊ नका. मग उलटं चांगलं आहे, म्हणजे बाकीच्या मुलांपेक्षा